महाराष्ट्रात संपन्न बड़े अनमोल गीतों के बोल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। डॉक्टर सुनील केशव देवधर लिखित या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनाची पाहूया एक झलक। बुकमार्क प्रकाशनाच्या वतीनं आयोजित हिंदी साहित्यिक डॉक्टर सुनील केशव देवधर यांनी लिहिलेल्या बड़े अनमोल गीतों के बोल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्योत्स्ना भोळे सभागृह इथे संपन्न झाला। या प्रसंगी वर्षा पिंपळे, पराग पिंपळे, डॉक्टर सुनील देवधर, डॉक्टर मोहन आगाशे, आमदार मेधा कुलकर्णी, डॉक्टर दामोदर खडसे आदी मान्यवर उपस्थित होते। प्रकाशनाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी डॉक्टर मोहन आगाशे आणि मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। पराग पिंपळे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, दुसरं असं की आपण हिंदी किंवा इतर भाषातले चित्रपट बघतो, हिंदी गाणी म्हणतो, ऐकतो, पाहतो, सादर करतो। त्यामुळे कुठलीही कला असेल तर त्या कलेला भाषेचं बंधन नसावं। साहित्य असो, अभिनय असो किंवा गाणं असो, त्याला भाषेचं बंधन नसावं असं मला वाटतं। शिवाय या पुस्तकात जी गाणी आहेत ती साधारण 60 ते 80 या दशकातली, म्हणजे 50 ते 30 वर्षांपूर्वीची आहे। आणि प्रकाशक म्हणून माझा विश्वास आहे की आज प्रकाशित केलेलं पुस्तक हे पुढची 50 वर्ष तरी। डॉक्टर सुनील देवधर यांनी हे पुस्तक लिहिण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली। एक मल्लाह से यात्री ने कहा कि मुझे उस पार जाना है, तो नाविक ने कहा तो चलिए मैं आपको पार करा देता हूँ। तो कविता की एक लाइन आती है कि पुल पार करने से कभी नदी पार नहीं होती, नदी पार तो नदी तैर कर होती है। तो मल्लाह ने कहा कि चलिए पार करा देता हूँ। तो यात्री ने कहा कि नहीं, तू केवल नाव चला सकता है, तेरे हाथ में पतवार है जो चलाने के लिए, तू नदी पार नहीं करा सकता। पार कराने वाला तो वो है ऊपर वाला, जिसने नदियाँ बनाई, भंवर बनाई, नैया बनाई, पतवार बनाई। तू केवल जो है वो नाव खे और देखते हैं हम पार होते हैं कि नहीं होते हैं। ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी आपले विचार मांडले। आपण सगळी समजूतच आयुष्याची पोपटपंचमी करतो। जे कोण बोलतं ते ऐकून त्याच्यासारखं बोलून त्याच्यासारखं आवाज सोडते। आवाजाचं महत्त्व मेधाताईंनी सांगितलं। शब्दापेक्षा शब्द कसा म्हटला जातो, कधी म्हटला जातो हे तितकंच महत्त्वाचं आहे। आणि दुर्दैव आणि सुदैवाने हिची शिकवण आपल्याला देत नाही आज शाळेत। गंगा जमुना हे जर काढलं तर सरस्वती आपल्या लक्षात येत नाही, पण ती गुप्तपणे वाहते। ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉक्टर दामोदर खडसे यावेळी बोलताना म्हणाले, तो निश्चित रूप से इस पुस्तक में जो मैंने पाया वो ये कि केवल गीत फिल्मों के नहीं हैं, वो गीत ऐसे हैं जो हमारे जीवन से जुड़े हैं। जो मैंने देखा, एक देशभक्ति से लेकर प्रार्थना तक उन्होंने 91 अध्याय तक उसको पहुंचाया है, देशभक्ति से प्रार्थना तक। और जो उन्होंने सिलेक्ट किए, जो चुने हैं, उसमें केवल गीतों की व्याख्या नहीं है, बल्कि आज के समाज के, आज के जीवन के, आज के धर्म के, आज के आस्था के, आज क्या होना चाहिए ये भी उन्होंने बताया। मी एक रसिक आहे, वाचन प्रेमी आहे आणि विशेष करून काव्याची मला आवड आहे। साहित्यातला सुद्धा एक जो भाग असतो, तर असं हे क्षेत्र, त्याच्यामुळे आमची जास्त घनिष्ठ मैत्री होत गेली। आणि मुळातच कविता हे जे क्षेत्र आहे ना, हे खूप प्युअर क्षेत्र आहे। कमी शब्दांमध्ये, जसं का तुम्ही सगळेजण बोलताय की अतिशय थोडक्या शब्दामध्ये खूप काही सांगायचं असतं। आणि हे जो सांगतो तो आपल्यासाठी खरं तर हे सगळे कवी मला असं वाटतं की वरदान आहेत आपल्याला लाभलेले। तर आणि सुनीलजींची इतकी निष्ठा आहे ना, ते जे काम करतात म्हणजे हरवणारे व्यक्तिमत्व आहे। आकाशवाणीतलं त्यांचं काम असू देत, हिंदी उर्दूवर त्यांचं प्रभुत्व असू देत, आवाजाची ताकद म्हणजे आम्ही त्या दिवशी मीम सेवाताई ऐकत होतो, ते पत्रकारांना जे शिकवायला जातात तर तिथे ते कसं शिकवतात ह्याचं आम्ही त्यांना एकदा दाखवायला सांगितलं। तर त्यांनी मला एकच उतारा वेगळ्या वेगळ्या प्रकारे वाचून दाखवला। आता वेळ झाली आहे सुविचाराची। पाहूया आजचा सुविचार।